म्हणजे अलीकडच्या काळामध्ये डायबिटीजचं प्रमाण खूप वाढलेलं आहे, म्हणजेच मधुमेहाचं. तेव्हा आपल्याला बरेच जण म्हणतात की ज्यांना मधुमेह झालेला आहे त्यांना सांगतात की हे खा ते खा. पण माझ्या मते ना डायबिटीज झालेल्या लोकांनी ना जास्त आहारामध्ये हुलग्याचा वापर केला पाहिजे. गहू ज्वारीपेक्षा ना हुलगे जर तुमच्या आहारात असेल तर बऱ्यापैकी शुगर लेवल तुमची कंट्रोलमध्ये राहू शकते. आज आपण असाच हुलग्याचा एक पदार्थ पाहणार आहोत. इथं आपल्याला भिजवायचं नाहीत. मोड आलेल्या हुलग्यापासून आपण आंबोळी पटकन झटपट नाश्त्याचा पदार्थ कसा बनवता येईल हे आज आपण पाहूयात. चला तर मग रेसिपीला लगेच सुरू करूयात. आता ही अशी मऊसूत जाळीदार आंबोळी बनवण्यासाठी आपल्याला 1 वाटी हुलगे घेतलेले आहेत. हे हुलगे मी 5-6 घंटे कोमट पाण्यात भिजत घातलेले आहेत. परत कपड्यामध्ये 5-6 घंटे बांधून ठेवलेले आहेत किंवा असंच चाळणीमध्ये तुम्ही झाकून ठेवले तरी छान असे मोड येतात त्याला. म्हणजे घरीच आपण मोड आलेले हुलगे बनवलेले आहेत. आता हे मिक्सरच्या एका भांड्यामध्ये हे हुलगे घ्यायचे आहेत आणि जेवढे हुलगे घेतलेत तेवढंच तुम्ही रवाही घेऊ शकता. थोडा कमी असेल तरी चालतो. आता इथं मी अर्धी वाटी घेतलेला आहे. 1 वाटी घेतला तरी चालेल. अर्धी वाटी दही घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ, जिरे थोडेसे जास्त टाकायचे, यानं छान चव येते. आणि मीठ चवीनुसार टाकायचं आहे. अद्रक, तुम्हाला लसण आवडत असेल तर तुम्ही इथं लसणही टाकू शकता. मी वापरलेला नाही. 4 मिरच्या वापरलेल्या आहेत. कोथिंबीर आणि आता थोडंसं पाणी टाकायचं आहे. पाव वाटी पाणी टाकायचं आहे. लागलं तर थोडंसं वाढवायचं आहे. जास्त पातळ करायचं नाही आणि जास्त घट्टही ठेवायचं नाही. असं हे आपल्याला मिक्सरला बारीक असं दळून घ्यायचं आहे. या पद्धतीनं हे केलेलं आहे. वरतून मी 1-2 चमचे पाणी टाकलेलं आहे, जास्त नाही. आणि एवढ्या पाण्यामध्ये हे आपलं असं बॅटर तयार झालेलं आहे. आता हे आपण थोड्या वेळ असं झाकून ठेवूयात. आणि काकडीची चटणी आपण यासाठी करणार आहोत. आणि थोड्या वेळ झाकल्यामुळे हे मुरलंही जातं आणि छान जाळी पडते आपल्या आंबोळीला. आता फक्त एक मोठी काकडी घ्यायची आहे, त्यातला अर्धा भाग फक्त घ्यायचा आहे. काकडी कधीही अशी वरून साल काढून घ्यायची, कारण थोडीशी कडवट असते. आणि असं साल काढल्यामुळे छान मऊसूद अशी आपली काकडी, आतला गर पाहिजे आपल्याला चटणीसाठी. थोडंसं साल निब्बर असते, त्यामुळं साल काढून घ्यायचं आहे. आणि अर्ध्यातली अर्धी काकडी घ्यायची आहे. तुम्हाला भरपूर चटणी करायची असेल तर पूर्ण काकडीही घेऊ शकता. आणि बारीक काप करायचं आहे, म्हणजे मिक्सरला छान बारीक होतं ते. त्यामुळे बारीक काप केल्यामुळे छान पाणीदार अशी आपली चटणी तयार होते. पाणी टाकायची गरज पडत नाही. आता एका मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये हे काप केलेली काकडी घेऊयात. त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर आणि ओलं खोबरं घेतलेलं आहे मी अर्धा तुकडा. आणि थोडंसं अद्रक लसणची पेस्ट घेतलेली आहे. आणि थोडंसं मीठ, मिरची आणि जिरे टाकून छान असं आपल्याला हे बारीक चटणी करून घ्यायची आहे. छोट्या भांड्यामध्ये छान बारीक होतं. आणि एका वाटीमध्ये काढून घ्यायची आहे ही चटणी. जास्त पातळ करायची नाही आणि घट्टही नाही. या पद्धतीनं काकडीच्या पाण्यामध्येच ही आपली चटणी तयार झालेली आहे. वरतून पाणी टाकायची गरज पडलेली नाही. आता हे सगळं मिक्सरच्या भांड्यातलं काढून घेऊयात. आणि आता एक छोटासा तडका देऊयात त्याला. जास्त काही नाही, गरम तेल करायचे आणि जिरे, मोहरी आणि लाल मिरची टाकायची आहे. आणि नाही तडका दिला तरी अशीच ही चटणी छान लागते, पण थोडी तडका दिल्यामुळे मुलं पण आवडीनं खाऊ शकतात. अशी ही आपली चटणी काकडीची तयार झालेली आहे. आता एका तव्यावर किंवा पॅनमध्ये तेल लावून घेऊयात. तवा थोडासा गरम झाला की तेल लावायचं आहे. थोडंसं पाणी शिंपडून पुसून घ्यायचं आहे कपड्यानं वगैरे, म्हणजे छान असं आपलं आंबोळी त्याला चिटकत नाही, अलगद अशी निघली जाते. झटपट आंबोळी आहे. इथं आपण आंबवलेलं नाही किंवा सोडा काही वापरलेला नाही. आणि असं बॅटर टाकून छान असं पसरवून घ्यायचं आहे. आणि चांगली जाळी येते. आणि थोडी गॅसची फ्लेम मोठी करायची, म्हणजे त्याला जाळी पडते. आणि वरचा भाग सुकला की दुसरा भाग भाजून घ्यायचा आहे. नाही घेतलं तरी चालेल, पण थोडंसं भाजून घ्यायचं, म्हणजे छान अशी मऊसूद आपली आंबोळी तयार होते. हेच जर तुम्ही थोड्या वेळ असंच तव्यावर ठेवलं तर कडक असा डोसाही याला म्हणता येईल.
कडक तयार होतं, पण आंबोळी थोडीशी नम असते, त्यामुळे या पद्धतीनं भाजायचे. छान अशा मऊसूद आपल्या आंबोळ्या या हुलग्याच्या तयार होतात. मोड आलेल्या पौष्टिक भरपूर प्रोटीनयुक्त अशा डायबेटिक पेशंटला किंवा कोणालाही लहान मुलांना पौष्टिक असं भरपूर प्रोटीनयुक्त आंबोळी आपली काकडीच्या चटणीबरोबर तयार झालेली आहे खायला. अशा पद्धतीने या आंबोळ्या 4 ते 5 तयार होतात. एवढ्या हुलग्यामध्ये 2 ते 3 लोक आरामात खाऊ शकतात. छोट्या छोट्या केल्या तर खाऊ शकतात. अशा ह्या आंबोळ्या तयार झालेल्या आहेत. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात अशा छान छान व्हिडिओज रेसिपीजमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.